पूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर जर आपण लक्ष्मी मातेचे पूजन केले तर सोन्याहून पिवळे राहते व माता लक्ष्मीचे भरभरून कृपा आशीर्वाद राहतो। या वर्षी नक्की लक्ष्मी पूजन कधी साजरे करायचे आहे, कारण अमावस्या तिथी ही 2 दिवस आलेली आहे। त्याचबरोबर लक्ष्मी पूजन करण्याचा शुभ मुहूर्त यंदा दिवाळी किती दिवसांची असणार आहे, सर्व तिथी वार तारखांसहित तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। यंदा 17 ऑक्टोबर 2025 रोजी वासुबारस आहे। या दिवशी गाय गोऱ्याची पूजा केली जाते। हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो। 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे। या दिवशी नवीन वस्तूंची, नवीन कपड्यांची किंवा धनत्रयोदशीसाठी लागणाऱ्या लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकतात। या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचा हा शुभ मुहूर्त 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 पासून ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 पर्यंत असणार आहे। त्यानंतर 20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे। याला छोटी दिवाळी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या दिवशी सकाळी लवकर उठून उटणं लावून स्नान करायला खूप जास्त महत्त्व आहे। या दिवशी सूर्य उदयापूर्वी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करायला जास्त महत्त्व आहे। त्यानंतर 22 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीचा पाडवा म्हणजेच बली प्रतिपदी साजरी केली जाणार आहे आणि 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे। भाऊबीज साजरी करून दिवाळीचा हा आपला सण पूर्ण होणार आहे। आता आपण बघूया लक्ष्मी पूजन नक्की आपल्याला कधी साजरे करायचे आहे, कारण अमावस्या तिथी ही 2 दिवस आलेली आहे। या वर्षी अमावस्या तिथी ही 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार दुपारी 3:44 पासून सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 रोजी वार मंगळवार या दिवशी सायंकाळी 5:55 संपणार आहे। दिवाळीचं लक्ष्मी पूजन आपण अमावस्या तिथीमध्ये सायंकाळी शुभ मुहूर्तावर करत असतो। मग यंदा 2025 मध्ये 20 ऑक्टोबरला अमावस्या तिथी ही सायंकाळी असणार आहे। त्यामुळे 20 तारखेच्या सायंकाळी शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मी पूजन करायचे आहे। पण काही कारणाने समजा तुम्हाला 20 ऑक्टोबर 2025 रोजी काही कारणाने 20 तारखेला लक्ष्मी पूजन करता नाही आलं तर तुम्ही 21 तारखेला तिला सुद्धा लक्ष्मी पूजन करू शकता, किंवा तुम्ही 20 तारखेला आणि 21 तारखेला या दोन्ही दिवशी तुम्ही लक्ष्मी पूजन करू शकतात। लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त अशा प्रकारे आहे। 2 दिवस लक्ष्मी पूजन आपण करू शकतो। तर बघा, दिवाळीच्या अमावस्येला केरसुनीची पूजा करायला जास्त महत्त्वाचे आहे। दिवाळीच्या या सणामध्ये तुम्ही काही खरेदी करा किंवा नका करू, पण एक छोटीशी केरसुनी आवर्जून खरेदी करा, कारण याच केरसुनीची माता लक्ष्मी म्हणून आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करत असतो। आपल्या घरातून दारिद्र्यता काढण्याचे काम हे केरसुनी करत असते, म्हणून तिला या दिवशी पूजले जाते। असे म्हटले जाते की आश्विन अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी सगळीकडे संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधत असते। ज्या घराचे मुख्य प्रवेशद्वार सुशोभित आहे, सजवलेले आहे, ज्या घरामध्ये लक्ष्मी पूजन केलेले आहे, जे घर दिव्यांच्या प्रकाशात लखलखीत झालेले आहे, असे घर माता लक्ष्मी शोधते आणि त्या घरामध्ये प्रवेश करते। त्यामुळे दिवाळीच्या दिवशी आपण जर शुभ मुहूर्तावर जर लक्ष्मी पूजन केले तर देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते। शुभ मुहूर्ताला खूप महत्त्व आहे लक्ष्मी पूजन करायला। आता मी तुम्हाला 2 शुभ मुहूर्त सांगते, तर तुम्ही कोणत्याही दोन्हीपैकी कोणत्याही एका शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करू शकतात। 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7:08 पासून ते रात्री 8:08 पर्यंत तुम्ही लक्ष्मी पूजन हे 20 तारखेला करू शकतात। हा झाला पहिला मुहूर्त। आणि दुसरं म्हणजे प्रदोष काळामध्ये लक्ष्मी पूजन करायला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। तर या वर्षी म्हणजे 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवारी प्रदोष काळ हा सायंकाळी 5:46 पासून ते रात्री 8:18 पर्यंत असणार आहे। त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही सुद्धा लक्ष्मी पूजन करू शकतात।
तर ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करेल असेल तर कमेंटमध्ये श्री माता लक्ष्मी प्रसन्न. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.